नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण GNM फर्स्ट इयरमधील ॲनाटॉमी या विषयामधील रेस्पायरेटरी सिस्टीम काय आहे हे पाहणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम आहे रेस्पायरेशन. तर रेस्पायरेशन म्हणजे प्रोसेस बाय विच ऑक्सिजन इज टेकन अँड कार्बन डायऑक्साईड इज गिव्हन आउट. म्हणजे बाहेरील वातावरणामधील एअर लंग्समध्ये घेणे आणि शरीरामधील कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकण्याच्या क्रियेला रेस्पायरेशन असं म्हणतात. तर नॉर्मली एका हेल्दी अडल्टमध्ये 12 ते 16 ब्रीथ्स पर मिनिट म्हणजे 12 ते 16 वेळेस एका मिनिटाला रेस्पायरेशन होत असतं. यामध्ये नेक्स्ट आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ रेस्पायरेशन. तर यामध्ये दोन प्रकार आहेत. यामध्ये सर्वप्रथम आहे एक्सटर्नल रेस्पायरेशन आणि सेकंड आहे इंटरनल रेस्पायरेशन. तर एक्सटर्नल रेस्पायरेशन म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनची देवाणघेवाण लंग्स आणि ब्लड या दोन्हीच्या मध्ये होणे याला एक्सटर्नल रेस्पायरेशन असं म्हणतात. आणि इंटरनल रेस्पायरेशन म्हणजे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण ब्लड आणि टिश्यूमध्ये होणे याला इंटरनल रेस्पायरेशन असं म्हणतात. नेक्स्ट आहे फेजेस ऑफ रेस्पायरेशन. यामध्ये दोन फेजेस आहेत. सर्वप्रथम आहे इन्स्पिरेशन आणि सेकंड आहे एक्सपिरेशन. तर इन्स्पिरेशन यामध्ये बाहेरील वातावरणातील एअर लंग्समध्ये येणे याला इन्स्पिरेशन म्हणतात आणि ही एक ॲक्टिव्ह प्रोसेस आहे व ही ॲक्टिव्हिटी पूर्ण होण्यास बॉडीला एनर्जी लागत असते. आणि नेक्स्ट आहे एक्सपिरेशन. तर यामध्ये शरीरातील कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो याला एक्सपिरेशन असे म्हणतात. आणि ही एक पॅसिव्ह प्रोसेस आहे म्हणजे आपोआप होणारी प्रोसेस आहे व ही ॲक्टिव्हिटी पूर्ण होण्यास बॉडीला एनर्जीची गरज लागत नाही. नेक्स्ट आहे ऑर्गन्स ऑफ द रेस्पायरेटरी सिस्टम. म्हणजे रेस्पायरेटरी सिस्टीममध्ये काम करणारे किती ऑर्गन्स आहेत हे पाहूया. यामध्ये दोन प्रकार पाडलेले आहेत. यामध्ये अप्पर रेस्पायरेटरी ट्रॅकमधील ऑर्गन्स आहेत आणि लोअर रेस्पायरेटरी ट्रॅक्समधील ऑर्गन्स आहेत. तर यामध्ये सर्वप्रथम अप्पर रेस्पायरेटरी ट्रॅक्समध्ये नोज, फॅरिंग्स ज्यालाच आपण थ्रॉट असं म्हणतो आणि नेक्स्ट आहे लॅरिंग्स. तर हे तीन ऑर्गन अप्पर रेस्पायरेटरी ट्रॅकमध्ये येतात. आणि लोअर रेस्पायरेटरी ट्रॅकमध्ये ट्रकिया, ब्रॉन्काई, ब्रॉन्क्युल्स, अल्व्हेओलाई सॅक आणि लंग्स हे ऑर्गन्स येतात. आणि याचसोबत लंग्सच्या खाली एक मसल्सचा ऑर्गन आहे ज्याला डायफ्राम म्हणतो, जो की रेस्पायरेशन करण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. नेक्स्ट आहे रेस्पायरेटरी युनिट. तर यामध्ये रेस्पायरेशन ट्रॅकमधील सर्वात एंड पार्ट असतो म्हणजेच रेस्पायरेटरी ब्रॉन्क्युल्स आणि अल्व्हेओलाई सॅक. तर यामध्ये रेस्पायरेटरी ब्रॉन्क्युल्स आणि अल्व्हेओलाई सॅक या दोन्हीच्या मध्ये रेस्पायरेशन होत असतं. याला आपण एक्सटर्नल रेस्पायरेशन असं म्हणतो. नेक्स्ट आहे फंक्शन्स ऑफ रेस्पायरेटरी ट्रॅक. तर यामध्ये मेन फंक्शन आहे गॅसचे एक्सचेंज होणे म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनचं एक्सचेंज होत असतं. यासोबत वॉर्मिंग अँड ह्युमिडिफाईंग एअर म्हणजेच जी बाहेरून येणारी थंड हवा आहे ती वॉर्म म्हणजे गरम होत असते आणि ह्युमिडिफाईंग म्हणजे मॉइस्ट होत असते. कारण रेस्पायरेटरी ट्रॅकमध्ये खूप सारे म्युकोझल मेम्ब्रेन्स असतात जे की म्युकस सिक्रेट करीत असतात. म्हणजेच बाहेरून येणारी जी कोरडी हवा आहे त्यांना मॉइस्ट करण्यासाठी हे म्युकोझल मेम्ब्रेन्स हेल्प करत असतात. यासोबत ऑल्फॅक्शन म्हणजेच यामध्ये बाहेरून येणारी जी गंध आहे म्हणजे स्मेल आहे त्याचं ज्ञान प्राप्त होत असतं. त्याचसोबत वोकलायझेशन म्हणजेच आपल्याला बोलण्यासाठी सुद्धा रेस्पायरेटरी ट्रॅक खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतं, ज्यामध्ये जो आपला लॅरिंग्स आहे तो साऊंड प्रोड्यूस करण्यासाठी मदत करत असतो. यासोबत प्रिव्हेन्शन ऑफ डस्ट पार्टिकल्स म्हणजे जे बाहेरून येणारे डस्ट धुळीचे कण आहेत ते रेस्पायरेटरी ट्रॅकमध्ये येऊन अडकत असतात कारण त्या ठिकाणी खूप सारं म्युकस असतं. यामुळं आपल्याला कफिंग होते किंवा जास्त प्रमाणात जर पार्टिकल्स आले किंवा एखादी मायक्रो ऑर्गॅनिझम जर आला तर स्नीझिंग होत असते. म्हणून रेस्पायरेटरी ट्रॅक हा आपल्या शरीरासाठी डिफेन्स मेकॅनिझमचं काम करत असतो. यासोबत रेग्युलेशन ऑफ बॉडी टेम्परेचर म्हणजेच आपल्या शरीरातील तापमान व्यवस्थित ठेवण्यासाठी म्हणजेच बॅलेन्स ठेवण्यासाठी रेस्पायरेटरी ट्रॅक खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतो. रेस्पायरेटरी सिस्टीममधील नोज आणि नाझल कॅव्हिटी याची ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी पाहणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम आहे याचे इंट्रोडक्शन. तर नोज हे आपल्या रेस्पायरेटरी सिस्टीममधील प्रथम ऑर्गन असून नोज हे हवेचे प्रवेशद्वार आहे. तसेच प्रामुख्याने नोज आणि नाझल कॅव्हिटीमार्फत म्हणजेच नाक व नाकाच्या कॅव्हिटीमार्फत
शरीरामध्ये म्हणजेच आपल्या श्वसन संस्थेमध्ये हवेचा शिरकाव होतो. तसेच नाजल कॅव्हिटी म्हणजेच नाकाची पोकळी ही अनियमित आकाराची असून नाकाच्या पडद्यामुळे म्हणजेच नाजल सेप्टममुळे नाजल कॅव्हिटीचे 2 भागामध्ये रूपांतर झालेले आहे. नेक्स्ट आपण नोज आणि नाजल कॅव्हिटी कशी तयार झालेली आहे हे पाहणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम नाकाच्या पोकळीचा पुढील भाग म्हणजेच अँटेरियरली हा भाग नाकपुड्यामुळे बनलेला आहे व यामध्ये हायलिन कार्टिलेजेस असतात. हायलिन कार्टिलेजेसमुळे नोज हे सतत उघडे राहते. नेक्स्ट नाकाचा तळ म्हणजेच बेस ऑफ द नोज अँड नाझल कॅव्हिटी, तर हा भाग पुढील बाजूस कठीण असतो म्हणून याला हार्ड पॅलेट असे म्हणतात व नाकाचा तळ हा हार्ड पॅलेटपासून तयार झालेला आहे. याचसोबत नाकाच्या तळाची पाठीमागील बाजू मऊ असते म्हणजे सॉफ्ट असते म्हणून याला सॉफ्ट पॅलेट असे म्हणतात व नाकाच्या तळाची पाठीमागील बाजू सॉफ्ट पॅलेटपासून तयार होते. नेक्स्ट नाकाच्या पोकळीचा छत म्हणजेच रूफ ऑफ द नाझल कॅव्हिटी हा भाग स्पिनॉइड बोन, फ्रंटल बोन, इथमाइड बोन व नाझल बोनपासून तयार झालेला आहे. नेक्स्ट नाकाच्या पोकळीची पाठीमागील बाजू म्हणजेच पोस्टेरियर बाजू ही फॅरिंग्सच्या मागील भिंतीने बनलेली आहे म्हणजेच घशाच्या मागील भिंतीपासून बनलेली आहे. नेक्स्ट नाझल कॅव्हिटीच्या दोन्ही बाजू म्हणजेच लॅटरली, तर दोन्ही बाजूला मॅक्झिला बोन व इन्फेरियर कॉन्के यांनी बनलेले आहे. या पद्धतीने नाझल कॅव्हिटी तयार झालेली आहे. नेक्स्ट फंक्शन ऑफ द नोज अँड नाझल कॅव्हिटी, यामध्ये सर्वप्रथम कार्यामध्ये नाकाच्या भिंतीचे आतील आच्छादन हे सिलिएटेड म्युकस मेम्ब्रेनने बनलेले आहे. यामुळे आतमध्ये येणारी हवा गाळून येते म्हणजेच फिल्टर होऊन लंग्समध्ये जाते. तसेच नाकाचे दुसरे कार्य हे आपल्याला वासाचे ज्ञान प्राप्त करून देणे हे आहे. या कार्यामुळे नोज हे प्रमुख ज्ञानेंद्रियामध्ये मोडते. नाकाच्या पोकळीमध्ये वासाचे संवेदनावाहक मज्जातंतू म्हणजेच नर्व असतात. हवेमधील वासामुळे हे मज्जातंतू उत्तेजित होऊन ऑल्फॅक्टरी नर्व मार्फत ब्रेनमधील गंध केंद्राकडे पाठवले जाते व त्या ठिकाणी आपल्याला वासाचे ज्ञान प्राप्त होते. रेस्पायरेटरी सिस्टीममधील फॅरिंग्स म्हणजेच घसा याबद्दल क्लास घेणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम आहे याचे इंट्रोडक्शन. तर फॅरिंग्स हा ऑर्गन एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर असून फॅरिंग्स ही 12 ते 14 सेंटीमीटर लांबीची नलिका आहे. तसेच फॅरिंग्सची सुरुवात ही स्कलच्या म्हणजेच कवटीच्या तळापासून होते व शेवट हा 6व्या सर्वायकल व्हर्टिब्राच्या पातळीत होतो. तसेच घसा हा सुरुवातीस रुंद असते व घसा हा नाकाची पोकळी तसेच तोंडाची पोकळी व स्वरयंत्राच्या मागे आहे. जो भाग नाकाच्या पोकळीच्या पाठीमागे आहे त्याला नेझोफॅरिंग्स असं म्हणतात. तसेच जो भाग तोंडाच्या पोकळीच्या पाठीमागे आहे त्याला ओरोफॅरिंग्स असे म्हणतात आणि जो भाग स्वरयंत्राच्या म्हणजेच लॅरिंग्सच्या पाठीमागे आहे त्याला लॅरिंजोफॅरिंग्स असे म्हणतात. नेक्स्ट स्ट्रक्चर ऑफ फॅरिंग्स हे पाहूया. तर फॅरिंग्स हा 3 आवरणांनी बनलेला असून सर्वात आतील आवरण हे म्युकस मेम्ब्रेनने बनलेले आहे व मिडल लेयर म्हणजेच मधले आवरण हे फायबरस टिश्यूने बनलेले आहे आणि सर्वात बाहेरील आवरण म्हणजेच आउटर लेयर ही स्मूथ मसल्सने बनलेली आहे. तसेच अन्न गिळण्याच्या क्रियेत घशाचा खूप महत्त्वाचा वाटा असतो. नेक्स्ट फंक्शन ऑफ फॅरिंग्स. तर फॅरिंग्सचे प्रथम कार्य हे फॅरिंग्स हा ऑर्गन पचन संस्था व श्वसन संस्था या दोन्हीमध्ये येणारा इंद्रिय असल्यामुळे फॅरिंग्स अन्न गिळण्यासाठी व हवा आत बाहेर सोडण्यासाठी मदत करते. तसेच फॅरिंग्सचे दुसरे कार्य हे टेस्ट म्हणजेच चव यासाठी आहे. फॅरिंग्समुळे आपल्याला चव कळते कारण ऑल्फॅक्टरी नर्वचे मज्जातंतू ओरल आणि लॅरिंजियल भागामध्ये असतात. याचसोबत फॅरिंग्सचे तिसरे कार्य हे संरक्षण आहे म्हणजेच फॅरिंजियल आणि लॅरिंजियल टॉन्सिल्सकडून शरीराचे जंतू संसर्गापासून संरक्षण होते व फॅरिंग्सचे शेवटचे कार्य हे बोलण्यासाठी महत्त्वाचे आहे म्हणजेच व्यक्तीला बोलण्यासाठी किंवा आवाज निर्माण होण्यासाठी सायनसेसमधील हवेसोबतच फॅरिंग्समधील हवेचाही उपयोग होतो. थँक्यू.